नमस्कार मित्रांनो, आज एक विरह कविता आपल्या समोर घेऊन येतोय। कवितेचं शीर्षक आहे तो एक प्रवास। आपण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात कधी काही प्रेम केलं असेल, झालं असेल, एकत्र फिरला असेल, भटकला असेल आणि त्या आठवणी कायम कधीतरी आपल्यासोबत सगळ्या स्वप्नांची पूर्तता हो अथवा न हो, पण काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण काही केल्या विसरू शकत नाही, कधी विसरू शकत नाही। त्यातलीच एक घटना म्हणजे तो एक प्रवास। मात्र तो एक प्रवास आठवणीतला, मात्र तो एक प्रवास आठवणीतला, कधी काळी आपण सोबत केलेला। मात्र तो एक प्रवास आठवणीतला, कधी काळी आपण सोबत केलेला। हळव्या निकोप हृदयस्थ भावनांनी, हळव्या निकोप हृदयस्थ भावनांनी कसा कुणास ठाव मनस्वी जोडलेला, कसा कुणास ठाव मनस्वी जोडलेला। बदलले जरी संदर्भ गती काळाची, तरीही उरे तीच वहिवाट जगण्याची। बदलले जरी संदर्भ गती काळाची, तरीही उरे तीच वहिवाट जगण्याची। पावलोपावलीचे ठसे ते अस्तित्वाचे, पावलोपावलीचे ते ठसे अस्तित्वाचे, सांगतात गोष्ट त्या केल्या प्रवासाची, सांगतात गोष्ट त्या केल्या प्रवासाची। गर्दी गर्दी शहरात मनात देखील दाटली, गर्दी शहरात मनात देखील दाटली। एकच प्रश्न अशी हुरहुर का वाढली, एकच प्रश्न अशी हुरहुर का वाढली। गर्दी शहरात मनात जरी दाटली असली, तरी तुझ्यामुळे, तुझ्या नसण्यामुळे हुरहुर मनात दाटली। शोधता सरते रात्र हल्ली सोबतीला, शोधता सरते रात्र हल्ली सोबतीला, आणि फिरून आठवणी, आणि फिरून आठवणी वाट काढली, आणि फिरून आठवणी वाट काढली। असं हे वाटेचं महत्व आहे, त्या प्रवासाचं महत्व आहे। तो एक प्रवास मात्र आठवणीतला, तो एक प्रवास मात्र आठवणीतला, कधी काळी आपण सोबत केलेला, कधी काळी आपण सोबत केलेला। मला वाटतं प्रत्येकाने असे काही प्रवास केलेले असतील, त्यांनी आठवावे ही कविता ऐकून आणि पुन्हा त्या प्रवासाची उजळणी करावी। थोडीशी गंमत वाटेल, थोडस हसू येईल आपल्याच त्या काळातल्या केलेल्या कृत्यावर आणि यशस्वी झालेल्या न झालेल्या त्या संबंधावर। मित्रांनो, एक आठवण म्हणून, एक थोडस एक वेगळेपण म्हणून ही विरह कविता लिहिली होती, आपल्यासमोर सादर केली। आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट द्या। धन्यवाद।